नागपूरमध्ये पावसामुळे सखल भागात पाणी तर अनेक रस्ते जलमय। रेड अलर्ट नंतर जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना सुटी जाहीर। मुसळधार पावसामुळे गोंदियात पूरस्थिती। तिरोडा तालुक्यातल्या लोधीटोळा गावातील शेकडो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली। घरांचंही नुकसान तर भंडाऱ्यात वैनगंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। गुजरातमध्ये बडोदा आणंदला जाणारा महिसागर नदीवरचा पूल तुटून काही वाहनं नदीत कोसळली। 10 जणांचा मृत्यू। पंतप्रधान मोदींकडून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाखांची मदत। मुंबईत विनाअनुदानित शिक्षकांचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला। एका दिवसात शिक्षकांचा प्रश्न मार्गी लावा। शरद पवारांचं सरकारला आवाहन। तर आंदोलक शिक्षकांची अवस्था मविया सरकारमुळेच, फडणवीसांचा आरोप। गिरणी कामगारांचा हक्काच्या घरासाठी आझाद मैदानात मोर्चा। कामगारांना मुंबईतच घरं द्या, उद्धव ठाकरेंची सरकारकडे मागणी। मनसेचे बाळा नांदगावकर यांच्यासह जयंत पाटील, जितेंद्र आव्हाडांचीही हजेरी। आमदार संजय गायकवाडांचा मुंबईतील आमदार निवास कॅन्टीनमध्ये राडा। शिळा आणि निकृष्ट जेवणावरून कर्मचाऱ्याला मारहाण। तर सनदशीर मार्गाने तक्रार करायला हवी होती, विरोधकांचा सत्ताधाऱ्यांचा सल्ला। मारहाण करणाऱ्या संजय गायकवाडांना निलंबित करा, आमदार अनिल परब यांची मागणी। कारवाई संदर्भात सभापती निर्णय घेतील, मारहाण करणं चुकीचं, फडणवीस आणि शिंदेंची प्रतिक्रिया। संतोष गायकवाडांनी केलेली मारहाण ही शिवसेना स्टाईल नाही, उद्धव ठाकरेंचा हल्ला बोल। तर हा मुख्यमंत्र्यांना बदनाम करण्याचा कट असल्याचा संशय व्यक्त। आकाशवाणी आमदार निवासातील कॅन्टीनची एफडीए कडून तपासणी। धान्य आणि तेलाचे सॅम्पल सील करून पाठवले, स्टोर रूमचं ऑडिटही करणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाकरेंचे आमदार सुनील प्रभूंची त्यांनी घेतली सांत्वनपर भेट। काही दिवसांपूर्वी सुनील प्रभूंच्या वडिलांचं निधन झाल्यानं शिंदे सुनील प्रभूंच्या भेटीला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।